नमस्कार मित्रांनो, राज्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं आहे. पण मतदान होत असतानाच दिवसभरात एक मोठा धक्का बसला. कारण म्हणजे 3 डिसेंबरला अपेक्षित असलेले निवडणूक निकालही आता थेट 21 डिसेंबरला लागणार आहेत. हा निकाल 19 दिवसांनी पुढे गेल्याने राजकारणात आणि प्रशासनामध्ये उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नेमकं का पुढे गेला हा निकाल? कोण जबाबदार आहे याला? यापुढे नेमका परिणाम काय होणार? आज आपण हे सगळं एकदम स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील मागील जवळपास 7 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, मतदारसंघातील आराखडे, आरक्षणातील चुका या सर्व कारणांमुळे तारीख पे तारीख पडत होत गेली. शेवटी निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र तक्रारींचा पाऊस सुरू झाला. मतदार यादींमधील चुका, प्रभाग आरक्षणातील गोंधळ, उमेदवारांवर हरकती या सगळ्या अनेकांनी तसेच मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केल्या. कोर्टाची तक्रार वाढल्यानंतर राज्यातील 22 नगर परिषदा आणि अनेक प्रभागांचे मतदान आधीच पुढे ढकलण्यात आलेले आहे. यात समावेश आहे बारामती, रेणापूर, मंगळवेढा, फलटण, महाबळेश्वर, वाशिम, देवळी, देऊळगाव राजा, बाळापूर, वसमत, मुखेड, धर्माबाद, फुलंब्री, अमरनाथ, कोपरगाव आणि मराठवाड्यातील 38 प्रभागांचाही समावेश आहे. जिथे निवडणुका रद्द पुढे गेल्या त्या ठिकाणी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. 20 डिसेंबरला मतदान व 21 डिसेंबरला निकाल. मतदान होत असतानाच हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक मोठा निर्णायक धक्का दिला. याचिकेत अशी मागणी होती की एकाच निवडणुकीचे वेगवेगळ्या दिवशी निकाल लागू नयेत. कारण काही ठिकाणचे निकाल आधी आले तर त्याचा प्रभाव पुढच्या मतदानावर होऊ शकतो. कोर्टानेही स्वीकारले आणि म्हटलं की 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला मतदान होईल, पण सर्व निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होतील. यामुळे झालेल्या मतदानाचे निकालसुद्धा थेट 21 डिसेंबरलाच लागणार आहेत. रद्द झालेल्या ठिकाणच्या उमेदवारांना आधी मिळालेले चिन्ह कायम राहील, पण खर्च मर्यादा मात्र वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. ज्यामुळे आधी केलेला खर्च वाया गेला असा उमेदवारांचा आरोप आहे. निकाल 19 दिवस पुढे गेल्याने प्रशासनावर असे परिणाम होतात. जवळपास 280+ स्ट्रॉंग रूम्स 21 डिसेंबरपर्यंत संरक्षित ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर रोजच्या रोज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूम तपासून स्वाक्षरी करावी लागणार आहे. पोलिसांना 3 आठवडे सतत बंदोबस्त द्यावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, संसाधनांचा ताण, जवळपास विधानसभा निवडणुकीपेक्षाही मोठं ऑपरेशन. त्यामध्ये राजकीय वर्तुळात आपले मत मांडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की मतमोजणी पुढे ढकलणे म्हणजे पटत नाही. ही प्रक्रिया चुकीची आहे. नाराजी निवडणूक आयोगावर नाही, प्रक्रियेवर आहे. राज ठाकरे म्हणतात हे सगळं चुकीचं आहे. निवडणुका हाताळण्यात गोंधळ झाला आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना पराभव माहीत होता म्हणून निकाल पुढे ढकलला. गिरीश महाजन म्हणतात विरोधकांना आता बहाणा मिळाला आहे. पेट्यांना हवं तर तुमचं कुलूप लावा. राजकारणात आरोप प्रत्यारोपांची धग वाढली आहे. निकाल 19 दिवस पुढे गेल्याने पुढील टप्प्यातील मतदानावर परिणाम होणार नाही. सर्व निकाल एकाच दिवशी लागल्याने पारदर्शकता, उमेदवारांचा अतिरिक्त खर्च, प्रशासनावर वाढलेला ताण, 3 आठवडे परिणामाची अनिश्चितता, राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. मित्रांनो, आता मोठा प्रश्न असा आहे की निकाल पुढे का गेले? यासाठी जबाबदार कोण? यात नेमकी चूक कोणाची आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.